आम. चहा. अनुताई पोहे एकदम फर्स्ट क्लास. मस्त ना. खा खा आरामात खा. प्रवासाने कंटाळला असेल, दमला असेल ना. खरंच. पण यावेळेस जरा 3-4 दिवस राहीन म्हणतोय. संध्याकाळी अक्षयशी पण गप्पा होतील. हो, आता तू आलायस म्हणून अक्षय लवकर तरी येईल ऑफिस वरून. नाहीतर ना हल्ली त्याला रोज उशीर होतो. अरे बघ ना, आता संडे असून सुद्धा साहेब ऑफिसला गेलेत. पण तू काय एवढी दमल्यासारखी वाटतेस, तेही संडे असून. जरा दमले मी. 2 दिवस जरा एक माझा घरगुतीच प्रोजेक्ट सुरू होता. सांगते मी तुला नंतर सांगते. काय आहे काय नक्की? अरे सांगते नंतर आरामात. बाकी काय म्हणतोस तू, बोल. घरी कसे आहेत सगळे? वहिनी, मावशी, मुलं? एकदा सगळ्यांना घेऊन ये ना इथे. हो, खरं तर घेऊन यायचंच आहे. पण तुला खरं सांगतो, काय? मी इथे येतोय ना, हा. त्यांनी मला निरोप पाठवलेला आहे की तुला घेऊन तिकडे चला. यायचं मी एकदा आरामात प्लॅन करते आणि नक्की येते. बाय द वे, तुझं विज्ञान प्रसाराचं काम काय म्हणतंय? नवीन काय लिहितोयस, वाचतोयस? आणि मुलांना विज्ञान सोप्या पद्धतीने कळावं म्हणून काय काय नवीन आयडिया शोधून काढलाच असशील तू. खूप काय काय सुरू आहे, खूप काय काय सुरू आहे. या सगळ्या विज्ञान प्रसाराच्या निमित्ताने इतक्या नवीन नवीन गोष्टी मला वाचायला मिळतायत, करायला मिळतायत. चांगलंय ना. काय काय सांगू तुला. नवीन नवीन शोध, वैज्ञानिकांची संशोधक वृत्ती, खूप काही आहे. हे तुला एक सांगू, हा, काय? आजकाल मी ओव्या सदृश कोडी घालतो माझ्या व्याख्यानांच्या सुरुवातीला. ओव्या सदृश्य कोडी? वा वा वा. म्हणजे माझीच मजा आहे. नवरा कवी, भाऊ ओव्या रचतोय. पण तुम्ही दोघं मिळून मला कॉम्प्लेक्स देऊ नका. ए काहीतरीच. अरे हो, मला यातलं काहीच समजत नाही. कारण बरं असू दे. ओव्या सदृश्य कोडी म्हणजे तू नेमकं काय करतोस? असं कोड्यात नको रे बोलूस. मला काय वाटतं माहिती अनुश्री, हा. विज्ञानाचा अभ्यास म्हणजे कोडी सोडवणे, अशीच आपण व्याख्या करायला हवी. अरे पण तू कोडी सोडवतोस की कोडी घालतोस? दॅट्स अ गुड वन, कीप इट अप. अरे हसतोस काय? सांग ना, म्हणजे नेमकं काय करतोस? कसं सुचतं तुला? अगं आपली मानसी मावशी. अरे हो, मानसी मावशीकडनंच तर तुला विज्ञान प्रसाराचा वसा मिळालाय ना. पण तिचं काय? ती आजकाल विज्ञान प्रवचन सुद्धा करते. हो का? पण विज्ञान प्रवचन करते म्हणजे नेमकं काय करते? अगं म्हणजे ती वैज्ञानिक तत्वाला अनुसरून किंवा एखाद्या घटनेला अनुसरून वैज्ञानिकांच्या किंवा त्यांच्या शोधांच्या मस्त मस्त गोष्टी सांगते. पण मग ती या गोष्टींमध्ये या सगळ्या विज्ञान ओव्या सादर करते का? हो ना. त्यावरूनच तर मला ही ओव्यांची कल्पना सुचली. मग पेश कर ना एखादी ओवी. आत्ता. अरे मग काय. तुला आठवतंय का आपली मानसी मावशी आपण लहान असताना आपले किती वेगवेगळ्या प्रकारचे खेळ घ्यायची बघ. हो, आणि खरंच. त्यात हे असे शब्द खेळ सुद्धा असायचे. हो ग, किती मजा यायची. खूप दिवसात ना आपण असे खेळच खेळलो हो नाही. ना. मला तर वाटतं आता पुन्हा मावशी भेटली ना की तिला सांगूया आपल्याला परत ते खेळ खेळायचे आहेत. अरे पण त्यासाठी मावशी कशाला भेटायला हवी? म्हणजे आपण काय? दोघं आहोत ना आता. चल आपण खेळूया. आत्ता? हो, चल ना प्लीज प्लीज प्लीज. बरं ठीक आहे. पण तुला ते खेळातले नियम आठवत आहेत का? का आपण एक काम करूया, आपण आत्ता आपले आपले नियम ठरवूया. नाही, आठवतायत ना. हे बघ, आपल्या आजूबाजूची एखादी गोष्ट आपण ठरवायची. मग आलटून पालटून त्या गोष्टीची किंवा वस्तूची विशेष माहिती सांगायची. आणि ती माहिती जर दुसऱ्याला माहिती असेल, म्हणजे तुला माहिती असेल, तर तुला 1 मार्क. बरोबर. आणि काही नवीन माहिती असेल तर 2 मार्क्स. बरोबर. दुसऱ्याला आधीच पहिल्याने सांगितलेलं माहिती असेल आणि दुसऱ्याने त्यात आणखीन काही भर घातली तर दोघांना 1-1 मार्क. आणि ज्याने भर घातली ती माहिती जर दुसऱ्याला माहिती नसेल तर पहिल्याला 2 मार्क्स. असंच ना? बरोबर. हा. बरं, हे सगळं ठीक आहे. हा. पण लहानपणी करायचीस तशी खेळाच्या मध्ये मध्ये नवीन नवीन नियम काढू नकोस. हा. गप्पा बसा. तूही चिटिंग करू नकोस. मी खरं काय? खरं सांगायचं. मी अजिबात चिटिंग करत नाही. तू करतोस चिटिंग, मला माहितीये. खरं खरं सांगायचं. बरं. बाय द वे, विषय मी सांगणार. हा, झाली तुझी सुरुवात. विषय मी सांगणार, विषय मी सांगणार. बरं सांग तू विषय. पण 1 मिनिट, हा. मी तुला आधी कोडं घालतो. ओ तू चालेल. त्या कोड्याचं उत्तर सांग. तोच आपल्या खेळाचा विषय असेल. चालेल? चालेल. पण मग तू ते कोड आहे ना, ते ओवी मधून सांग. ओवी मधून? हो. मग जरा विचार करावा लागेल. हा. कर कर विचार कर. 1 मिनिट. मी नोट डाऊन करून घेते. हा, ते बेटर आहे. बरं ऐक. नभी उडाला कागद. थांबा, मी लिहिते. नभी उडाला कागद, संदेश वहन अति जलद, धरा सागर असे जेथ, तेथ मी वसे. सांग काय सुचवलं या ओवीमध्ये? नभी उडाला कागद, मुंगी उडाली आकाशी. हे
संत मुक्ताबाईंच्या अभंगात मी वाचलंय. बरोबर. पण नभी उडाला कागद म्हणजे काय? ए दादा, हे कोड आहे, ओवी आहे की तू माझी फिरकी घेतोयस? अगं फिरकी कशाला घेऊ? फिरकी, येस. एक मिनिट. हम्म, नभी उडाला कागद म्हणजे पतंग तर नाही ना? बरोबर. बरोबर ना? हो. थांब, आणखीन काहीतरी क्लू दे ना मला. आता काय सांगू? बरं, मी आत्ता काय ओवी केली? नभी उडाला कागद, संदेश वहन अति जलद, धरा सागर असे जेथ, तेथ मी वसे. ही माझी आधीची ओवी. हो. ठीक आहे. हं. आता पुढचा क्लू, हा पुढची ओवी सांगतो मी तुला. लिहून घेते. तुझे रूप तुझ दावी, दारी रांगोळी रेखावी. तुझे रूप तुझ दावी, दारी रांगोळी रेखावी, घन रूप असे द्रवी, असा मी असे. हो हो. सांगा अनुताई, सांगा. मला असं वाटतंय ना हम्म, की या ओवीतली प्रत्येक ओळ एक एक वस्तू सुचवते. हम्म. म्हणजे हे बघ, नभी उडाला कागद म्हणजे पतंग. धरा सागर म्हणजे बीच तर नाही ना? हा, बरोबर दिशेने चाललीस तू. हो, थांब. तुझे रूप तुझं दावी म्हणजे आपल्याला जो आपलं रूप दाखवतो तो आरसा. बरोबर. हं? आणि इथे रांगोळी आहे म्हणजे पतंग, बीच, आरसा आणि रांगोळी हे शब्द आता मला मिळालेले आहेत. आरसा आणि रांगोळी. येस दादा, मला तो शब्द मिळतोय. कुठला? एक मिनिट. हे बघ, रांगोळी आणि बीच म्हणजे वाळूशी संबंधित. आरसा म्हणजे काचेशी संबंधित. बरोबर. आणि काच ही वाळूशी संबंधित. करेक्ट, एकदम परफेक्ट. येस. म्हणजे आपल्या खेळाचा विषय आहे काच. येस, काच. ओ हो दादा, काच हा किती अद्भुत पदार्थ आहे ना. खरंच. म्हणजे वाळूपासून तयार झालेला घट्ट असा द्रव. वाळू अतिशय उच्च तापमानाला तापवून स्फटिक रूपी न होऊ देता थंड केली की काच मिळते. हो, पण गंमत बघ ना कशी आहे. म्हणजे सोन्याच्या खनिजापासून सोनं मिळतं, लोखंडाच्या खनिजापासून लोखंड मिळतं, पण काच मात्र वाळू या भलत्याच पदार्थापासून मिळते. हो ना. आणि तीही कशी? तर सिलिका म्हणजे सिलिकॉन डाय ऑक्साईड म्हणजेच वाळू, धुण्याचा सोडा आणि चुनकळी एकत्र तापवून. पण तू तर असं म्हणतेस अनुश्री, जसं काय आपण काच घरीच बनवू शकतो. नाही, म्हणजे वाळू, चुनकळी, धुण्याचा सोडा हे जरी आपल्याला सहजी उपलब्ध असलं तरी काच ही भट्टीतच बनवावी लागते. कारण अतिशय उच्च तापमानाला म्हणजे 1000 ते 1500 अंश सेल्सिअस इतक्या तापमानालाच ही रासायनिक क्रिया होते. या तापमानाला वाळू चक्क वितळते. हो. आणि ती सुद्धा कशी की त्याचं स्फटिक न होऊ देता ती जर थंड केली ना तर मग त्याची घट्ट म्हणजे कठीण काच तयार होते. आणि ही कठीण गोष्ट नक्की घनरूप आहे का द्रवरूप याविषयी वेगवेगळी मत आहेत. वैज्ञानिकांना म्हणे अजूनपर्यंत काच घनरूपी आहे की द्रवरूपी हे नक्की कळलेलंच नाहीये. म्हणूनच मी मगाशी माझ्या ओवीमध्ये घनरूपी द्रव म्हणालास ना. बरोबर. चल मग आपला विषय ठरला. हा काच. आता खेळायला सुरुवात करूया. हो सगळ्यात आधी मी माहिती सांगणार. चालेल. मराठी विज्ञान परिषदेच्या प्रांगणात जे.बी. जोशी फाउंडेशनचे असंख्य प्रयोगशील उपक्रम, पद्मभूषण पुरस्काराचे मानकरी डॉक्टर जे.बी. जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन करणारे अनेक विद्यार्थी, भारतातल्या सगळ्यात कठीण समस्येवर, गरिबीवर विज्ञान तंत्रज्ञानाच्या माध्यमातून उपाय शोधण्याचा प्रयत्न करत आहे जे.बी. जोशी रिसर्च फाउंडेशन. मराठी विज्ञान परिषदेच्या प्रांगणात कार्यरत असणारी एक महत्त्वाची शाखा जे.बी. जोशी रिसर्च फाउंडेशन. जाई काजळ प्रस्तुत मैत्र हे शब्द सुरांचे. रसिक हो, गरिमा आणि बाबूजी यांचं गीत रामायण
या कोवळ्या कंठातून ऐकण्याचा आनंद मैत्र हे शब्द सुरांचे या मालिकेत हा चौथा आणि शेवटचा भाग. सावरकर बाबूजींना म्हणाले की बाबूजी तुम्ही मला माझी गाणी ऐकवलीत, मला तुमचं गीत लावून ऐकायचं. आणि मग बाबूजींनी ते म्हणायला सुरुवात केली. आणि पराधीन आहे जगती म्हणताना अक्षरशः त्यांच्या सावरकरांच्या डोळ्यातनं घळा 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 अश्रू यायला लागले. आणि ते नंतर म्हणाले की अरे आता कोणाचं अभिनंदन करू, तुझं की माडगुळकरांचं? माझ्यापुढं हा प्रश्न आहे. प्रसारण रविवार दिनांक 27 ऑक्टोबर रोजी रात्री 8:30 वाजता आणि पुनः प्रसारण रविवार दिनांक 3 नोव्हेंबर रोजी सकाळी 10 आणि सायंकाळी 5 वाजता फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर. प्रस्तुत करता जाई काजळ. परंपरा 70 वर्षांची. तर आत्ताच आपण पाहिलं की काच घन आहे की द्रव याविषयी अजून वैज्ञानिक वाद आहेत. एक गोष्ट मात्र नक्की की काच हा एक अस्फटिकी घन आहे. म्हणजे घन आणि द्रव या मधली काहीतरी स्थिती. त्यातल्या रेणूंची रचना इतर घन पदार्थांसारखी नियमित नसते. काच तापवली की तिचा काही भाग कमी प्रसरण पावतो आणि काही जास्त प्रसरण पावतो, म्हणून काच फुटते. हे बरोबर आहे. पण तुला एक सांगू का, बोरोसिलिकेट हा जो काचांचा प्रकार आहे ना, तर त्याची जी भांडी आहेत तर ती अगदी आपण आपल्या स्वयंपाकघरातल्या शेगडीवर ठेवली ना तरी अजिबात फुटत नाही. म्हणजे हे बरोबर आहे की उष्ण तापमानाला किंवा उच्च तापमानाला काच फुटते, पण बोरोसिलिकेट काचांची भांडी मात्र या तापमानाला अजिबात फुटत नाहीत. अगदी व्यवस्थित राहतात आणि ती आपण प्रयोगशाळेत सुद्धा वापरतो. व्हेरी नाईस. तुला मी जी माहिती सांगितली हा. ती तर तुला माहिती होतीच, येस. प्लस तू तुझी आणखीन थोडी माहिती मला सांगितलीस. सो या मुद्द्यावर दोघांनाही 1-1 मार्क. हो, लगेच लिहिते 1-1. येस, मी लिहिलंय आता. आता मी तुला या काचेची एक देखणी गंमत सांगते. देखणी गंमत? हो. सांग सांग. अरे, मी प्रयोगशाळेत काम करते ना, तेव्हा बऱ्याचदा काचेची काही ठराविक आकाराची भांडी मी स्वतः बनवते. काय सांगतेस? हो, म्हणजे तीव्र ज्योतीवर जर काच आपण गरम केली ना तर ती मऊ होते आणि मग त्या मऊ झालेल्या काचेला आपण हवा तो आकार देऊ शकतो. तर मी काय करते माहितीये का, अशा मऊ झालेल्या काचेला असं थोडंसं पुढे ओढून बारीक व्यासाची छान देखणी नळी बनवते. खूपच इंटरेस्टिंग आहे आहे की नाही? चला, आता मला 1 मार्क. हा. हो. अगं थांब थांब, मला बोलू दे. बोल ना. काचेची अशी नळी अधिक तापवून त्याचा केसापेक्षाही बारीक तंतू तयार करून त्याचा संदेश वहनासाठी सुद्धा उपयोग होतो. हो, ते तू मगाशी म्हणालास ना, संदेश वहन अति जलद. त्यालाच ग्लास फायबर असं पण म्हणतात. म्हणजे आपण काच तंतू असं म्हणूया. आता तर या काच तंतूने संदेश वहनाच्या क्षेत्रामध्ये प्रचंड कामगिरी केलेली आहे. या तंतूमार्फत प्रकाशाच्या वेगाने संदेश वहन शक्य झालंय. तू मगाशी म्हणालास ना ते संदेश वहन अति जलद, तेव्हा माझ्या लक्षात आलं, पण ना मी कॉन्फिडेंट नव्हते, त्यामुळे काही म्हटलं नाही. ठीक आहे, चल, तुला 1 मार्क. थँक्यू. काच कठीण असली तरी ठिसूळ असते. धक्क्याने फुटते आणि तिचे तुकडे चोहीकडे विखुरतात. पण हे जरी खरं असलं तरी गाड्यांच्या काचा फुटल्या की त्याचे अगदी छोटे छोटे गोळे तयार होतात आणि ते इकडे तिकडे विखुरतात. इथे टेम्पर्ड काच वापरली जाते जेणेकरून आजूबाजूच्या कोणाला इजा होऊ नये. टेम्पर्ड काच म्हणजे साधी काच पटकन तापवून पटकन थंड करतात. त्यामुळे तिच्या गुणधर्मात हा रासायनिक बदल होतो. ए दादा, आणखीन एक, आपल्या गाडीच्या खिडकीच्या काचा असतात ना, विशेषतः बुलेट प्रूफ काचा, तर त्या फुटल्या ना तरी जागच्या जागी राहतात आणि त्याच्यावर जो पदार्थ येऊन आदळतो त्या पदार्थाला त्या पुढे पास सुद्धा करत नाही, आरपार जाऊ देत नाही. का सांग? कारण त्या काचांच्या 2 थरांमध्ये ना प्लास्टिक सारख्या पदार्थांचे थर असतात. आहे की नाही इंटरेस्टिंग? खरंच इंटरेस्टिंग आहे. तर आता तुला 1 मार्क आणि मला 1 मार्क. आणि आता माझ्या एका जास्तीच्या मार्क्ससाठी मी तुला आणखीन एक इंटरेस्टिंग माहिती सांगते. बर. जेव्हा काही डॉक्टर्स किंवा वैज्ञानिक किरणोत्साराच्या क्षेत्रात काम करत असतात तेव्हा त्यांना त्यांच्या बसायच्या जागेवरून बाजूच्या खोलीत काय चाललंय हे दिसत असतं. त्यासाठी 2 खोल्यांच्या मध्ये एक काच असते. काचेमधून प्रकाश किरण आरपार जातात, म्हणून तर आपल्याला काचेच्या आरपार दिसतं ना. पण तसा किरणोत्सार आरपार जाऊ नये म्हणून त्या काचांमध्ये शिस मिसळतात, जेणेकरून पलीकडचं दृश्य तर दिसेल पण किरणोत्साराचा त्रास होणार नाही. वा, भले. मला ही माहिती अजिबात नव्हती. त्यामुळे तुला 1 मार्क एक्स्ट्रा. येस. आणि आता माझी टर्न. कधी पावडर म्हणजे पूड केलेली काच
एका मोठ्या भांड्यात घेतात, गरम करून ती वितळवतात आणि त्यामध्ये एखादं फेस तयार करणारं रसायन म्हणजे कार्बन किंवा चुनखडी हे मिसळतात. त्या फेसाच्या बुडबुड्यांमुळे एक वेगळाच मऊपणा असलेली काच तयार होते आणि या सॉफ्ट ग्लासचे म्हणजेच या मृदू काचेचे अनंत उपयोग आहेत. कारण ती आवाजाला रोखते, त्यामुळे बोगद्यांमध्ये किंवा कारखान्यांमध्ये आवाजाचा त्रास होऊ नये म्हणून किंवा आवाज प्रदूषण होऊ नये म्हणून या काचेचा थर छतामध्ये किंवा भिंतीमध्ये लावतात. शिवाय ही मृदू काच पाण्याची गळतीही रोखू शकते. तेव्हा मोठे पाईप्स किंवा सिलिंग्स किंवा समुद्री वाहनांमध्ये सुद्धा या काचेचे थर वापरतात. मृदू काच, काय संकल्पना आहे रे ही. म्हणजे कोणाच्या डोक्यात असं काहीतरी बनवावं असं का आणि कसं येत असेल ना. एक्झॅक्टली. आणि गंमत बघ ना, म्हणजे पतंगाचा मांजा असतो तो धारदार बनवण्यासाठी काचेची पूड वापरतात आणि तीच काच अशी मृदू करून वापरतात. असाही उपयोग. काय विरोधाभास आहे ना हा. हा तुझा मुद्दा तर छान होता, हा. पण मला एक सांग, ही सगळी माहिती तू एक्स्ट्रा मार्क्स साठी सांगितलीस का? अरे नाही रे, मला सहज आठवलं म्हणून बरं, सांगितलं. ठीक आहे. कारण हे मृदू काच प्रकरण ना संपूर्ण माझ्यासाठी नवीनच होतं. हम्म, चालेल, चल तुला या माहितीसाठी एक्स्ट्रा 1 मार्क. क्या बात आहे. येस. आता तू मृदू काचेबद्दल सांगितलंस ना, आता टर्न माझा. हम्म. मी तुला जल काचेबद्दल सांगणार आहे. जलकाच. हो, ही काच चक्क पाण्यात विरघळते. हा? तिला वॉटर ग्लास म्हणतात. आपण जलकाच असं म्हणूया. म्हणजे बघ, वाळू, धुण्याचा सोडा आणि चुनकळी यांच्याबरोबर विशिष्ट सोडियमचा एक क्षार घातला ना की मग ही जलकाच तयार होते. बर. आणि ही जलकाच एकदा पाण्यात विरघळली की ती अशी चिकट द्रव स्वरूपात असते. आणि तुला माहितीये का, काचेवर काच चिकटवण्यासाठी किंवा साबणात बाइंडर म्हणून, सिमेंट कॉन्क्रीटमध्ये या काचेचा बॉन्डिंग एजंट म्हणून वापर केला जातो. आणि अनेक ठिकाणी तर ही काच गोंदासारखं काम करते. आहे की नाही इंटरेस्टिंग? खरंच इंटरेस्टिंग आहे. चला, आता मला 1 मार्क. मला आता कळतच नाही की मी आता काय नवीन माहिती देऊ. 1 मिनिट हा, जरा विचार करतो आणखीन. बाय द वे, तू हे काय लिहितेस? मार्क कमी जास्त करत नाहीयेस ना? मी ना जरा ओवी मला जमतेय का हे बघते. अगं बाई, आता तू कशाला ओव्या करतेस? काहीतरी सोड की माझ्यासाठी. काय सांगू मी तुला आता नवीन. हा, आता मी तुला अजून एक गुणधर्म सांगतो. चमत्कारिक काचेचा गुणधर्म. चमत्कारिक काच. हा. अगं, आजकाल बऱ्याच बिल्डिंग्सना मोठमोठ्या काचा लावलेल्या असतात बघ. हो हो. पण सुरुवातीला जेव्हा अशा काचा लावायला लागले तेव्हा अनेक पक्षी थेट त्या बिल्डिंगवर येऊन आदळत आणि जायबंदी होत. ओ, म्हणजे त्या पक्ष्यांना त्या काचेमध्ये आकाशाचं किंवा झाडाचं प्रतिबिंब दिसत असेल ना. करेक्ट. मग संशोधकांनी एक आयडिया केली. हा. त्या काचेमध्ये धाग्यांचं एक जाळं गुंफायला सुरुवात केली. त्या धाग्यांच्या जाळ्यामधनं अतिनील किरण परावर्तित होतात, जी पक्ष्यांच्या नजरेला बरोबर दिसतात आणि मग त्यांना धोका समजतो आणि ते काचेपासून दूर जातात. वा. पण आपल्याला मात्र ती काच नॉर्मलच दिसते. याला म्हणतात बर्ड सेफ काच. अरे किती छान ना, किती कल्पक विचार आहे ना या मंडळींचा. खरं तर वैज्ञानिकांनी घनदाट जंगलामधल्या कोळ्यांच्या जाळ्यांचं निरीक्षण केलं. बरं. घनदाट जंगलामध्ये कोळ्यांच्या जाळ्यांवर पक्षी कधीच धडकत नाहीत, कारण या कोळ्यांच्या जाळ्यांमधनं सुद्धा अतिनील किरण परावर्तित होतात, जी पक्ष्यांच्या नजरेला सहज दिसतात. म्हणूनच वैज्ञानिकांनी सुद्धा हीच आयडिया वापरायचं ठरवलं आणि या बर्ड सेफ काचेचा उगम झाला. ओ वा, म्हणजे माणसाचा गुरु तो इवलासा कोळी. बघ ना, निसर्गाची पण कमाल आहे नाही. खरंच. पद्मभूषण पुरस्काराचे मानकरी ICT अर्थात इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजीचे कुलपती डॉक्टर ज्येष्ठराज जोशी, मराठी विज्ञान परिषदेचे विद्यमान अध्यक्ष 2014 पासून आजतागायत डॉक्टर JB जोशी यांनी मराठी विज्ञान परिषदेचे अध्यक्ष म्हणून विविधांगी असं मोलाचं योगदान दिलं आहे. पहाटेच्या वातावरणामध्ये कानावर एखादं नाट्यपद पडावं, दिवा तेवत असावा आणि त्याच मंद प्रकाशामध्ये हळूहळू उजेड व्हावा, दिवस उगावा आणि मग आपल्या दिनचर्येची सुरुवात व्हावी. दारातली रांगोळी आपलं लक्ष वेधून घ्यावी
आकाश कंदील सगळ्यांचं लक्ष वेधून घेत असतं. घरामध्ये फराळाचा सुगंध यावा. अजून काय काय म्हणावं दिवाळीबद्दल. अहो, या सणानं तुम्हा आम्हा सगळ्यांच्या आयुष्यात नुसता आनंद आणलाय. मी आता दाखवणार आहे मटार करंजी. वाटाणे किती घातले? हो, मी सध्या अर्धा कप वाटाणे घेतलेले आहेत. तळताना आपल्याला जास्त हलवाहलवी करायची नाही आहे पहिल्यांदा, नाहीतर करंजी फुटू शकते. बरोबर. लवंग लतिका हो, हा रवा थोडासा आपण भाजून घ्यायचा. मंडळी, आमची दिवाळीची तयारी सुरू झालीये. तुमचं काय? ए दादा, या बहुगुणी काचेविषयी बोलत असताना आपण 2 गोष्टी विसरलोच. कुठल्या? एक आरसा आणि भिंग. हम्म, त्या गोष्टींविषयी आपण बोलूच, पण मी ना तुला एक व्हिडिओ क्लिप दाखवते. हे बघ. बघू. आपण स्वतः कसे दिसतो ते बघण्याची माणसाला केवढी हौस असते नाही. आणि त्यासाठी माणसाला सुचलेली कल्पकता सुद्धा अवर्णनीय. हम्म, पूर्ण पारदर्शक काचेला ज्यातून अगदी आरपार दिसतं. मागच्या बाजूने पारा, चांदी किंवा ॲल्युमिनियमचा पातळ थर लावून पूर्णपणे अपारदर्शक करायचं आणि मग त्यात स्वतःची छबी बघायची. तर अशी आरसा तयार करण्याची प्रचंड क्रिएटिव्हिटी माणसाकडे. खरंच वैज्ञानिकांची कल्पकता आणि त्याला प्रतिसाद देणारी ही काच, दोन्हीही ग्रेट. ओ अनुताई, विषयांतर करून स्कोर लिहिण्याचं टाळू नका. अरे अजिबात काय नाही स्कोर रे. झालाय? अजिबात नाही. हे बघ, तुझे 7 मार्क झालेत आणि माझे 6. व्हेरी गुड. तर मी काय म्हणत होतो, बोल. वैज्ञानिकांची कल्पकता. माणूस नुसता आरसे बनवून थांबला नाही, तर त्या आरशात दिसणारं प्रतिबिंब मूळ आकारापेक्षा मोठं किंवा लहान दिसू शकेल असे वक्र आरसेही त्याने तयार केले. गाडीचे आरसे किंवा दाढी करण्याचे आरसे ही त्याचीच उदाहरणं. तुला तर माहितीये, गाडीच्या आरशामध्ये मागच्या गाड्या लहान दिसतात आणि दाढी करण्याच्या आरशामध्ये प्रतिबिंब मोठं दिसतं. दादा, इंटरेस्टिंग आहे ना हे सगळं. मग पण ना, आरसा हा एक वेगळाच विषय होईल पुढच्या वेळेला खेळण्यासाठी. आज आपण काचेविषयीच बोलूया ना. चालेल. ए, काय? पण म्हणजे तू याचे मार्क नाही धरणार? अरे धरणार रे बाबा, रडीचा डाव खेळतोय कुठला. रडीचा डाव काय? अरे मग काय, तुझा स्कोर जास्त आहे माझ्यापेक्षा. हे बघ, मी मगाचपासनं ओवी लिहिण्याचा प्रयत्न करत होते ना, तो आता सफल होतोय असं मला वाटतंय. अरे वा. ऐक ऐक. सूक्ष्म दृश्य होई थोर, करी अंतराळ पार. सूक्ष्म दृश्य होई थोर, करी अंतराळ पार. काचेचा महिमा अपार, सांगत असे मंदार. काचेचा महिमा अपार, सांगत असे मंदार. वा 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 वा. सूक्ष्मदर्शक यंत्रामध्ये छोटी वस्तू किंवा सूक्ष्म वस्तू मोठी करून दाखवते ती वक्र काच म्हणजे भिंग. बरोबर. आपल्या चष्म्यातही ते भिंग असतं. अर्थात त्याची शक्ती वेगवेगळी असते. आणि पार अंतराळामध्ये ग्रह तारे दाखवणारी जी दुर्बीण असते त्यामध्ये सुद्धा वेगवेगळी भिंगच असतात. असंच म्हणायचंय ना तुला या ओवीतून? हो, बरोबर बरोबर. चलो, तो इसी बात पे आपल्या दोघांना आपण समान समान गुण देऊन टाकूया. ओके, चालेल? डन. येस. चला, आता आपण इथे खेळ संपवूया, थांबवूया. कारण ऐक, बोलावे तितुके थोडे, हे तो विज्ञानाचे धडे. अजून एक ओवी. बोलावे तितुके थोडे, हे तो विज्ञानाचे धडे. कणवाळूचे रगडे, तेव्हा काच मिळे. काय भराभर ओव्या रचायला लागलीस तू आता. येस, मग बहीण कोणाची आहे? हम्म. अरे दादा, तू मगाशी विचारत होतास ना मी इतकी दमलेली का दिसते. हो. तर 2 दिवसांपासून मी घरातल्या सगळ्या प्लास्टिकच्या वस्तू काढून काच वापरण्याचा प्रोजेक्ट करतेय. हे एकदम बेस्ट केलंस तू. चला, आठवड्याभरात भाऊबीज आहे ना. तुझी भाऊबीज ठरली. यावर्षी तुला भाऊबीज म्हणून काचेच्या भांड्यांचा सेटच देतो. अरे वा, चालेल. अगदी अगदी मला आवडेल खूप. मी काय म्हणते, आता आलाच आहेस तर पुढच्या रविवारपर्यंत थांब ना. भाऊबीज साजरी करून जा. बघतो जरा, माझी 2-3 दिवस कामं आहेत ती कशी आटपतायत ते बघतो. अरे होतील रे. पण भाऊबीजेला मी इथे असणार आहे हे मात्र नक्की. हो, कारण मला गिफ्ट हवंय ना. चलो, तू आता जरा वेळ आराम कर. खूप प्रवास झालाय तुझा. मी स्वयंपाकाचं बघते. ओके. आजच्या भागात आम्ही रचलेल्या ओव्या तुम्हाला कशा वाटल्या?
तुमचा अभिप्राय आम्हाला नक्की कळवा या ईमेल आय वर. आणि आजच्या भागाचे प्रश्न: स्वयंपाकघरात किंवा प्रयोगशाळेत कोणत्या काचेची भांडी वापरतात? आणि प्रश्न दुसरा: किरणोत्सार अडवण्यासाठी काचेमध्ये काय मिसळतात? बघत रहा विज्ञानम जनहिताय सह्याद्री वाहिनीवर. आणि आता मागच्या भागातल्या प्रश्नांची उत्तरं. या भागाचे पुनःप्रसारण शनिवार दिनांक 2 नोव्हेंबर रोजी रात्री 9 वाजता फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर. तर्क सुसंगत विचार सरणी तंत्रज्ञाने होते प्रगती देई मानवा सुख समृद्धी निसर्ग अन्विज्ञान विज्ञानाच्या रंजक गोष्टी व्यापून घेई सारी सृष्टी जगण्यातील विज्ञान आणिक विज्ञानातील जगणे विज्ञानम जनहिताय 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 विज्ञानम जनहिताय. मराठी विज्ञान परिषद प्रस्तुत विज्ञानम जनहिताय. सह्याद्री वाहिनी, प्रत्येक घरासाठी, घरातल्या प्रत्येकासाठी.